5 जानेवारी रोजी तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। यामुळे तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। तलाठी भरती टॉपर विद्यार्थिनीला 200 पैकी 214 मार्क मिळालेत। याच विद्यार्थिनीला काही दिवसांपूर्वी झालेल्या वनरक्षक पदाच्या परीक्षेमध्ये फक्त 54 मार्क पडले होते। या दोन्ही परीक्षांमध्ये 14 दिवसाचा गॅप असताना हे कसं शक्य झालं असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित करत निकालावर आक्षेप घेतलाय। या भरती परीक्षेत घोटाळा झाला असून याची सखोल चौकशी करावी अशी मागणी आता करण्यात येते। या सगळ्या प्रकारानंतर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा चौकशीची मागणी केली आहे। तर तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे। या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे। या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केलाय। तलाठी भरती परीक्षेतल्या घोटाळ्याचे पुरावे विजय वडेट्टीवार यांनी सादर करावेत। पुरावे मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे।